नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। मराठवाड्यात आरोग्यास घातक ठरणाऱ्या अफूयुक्त गुटख्याच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झालाय। गुटखा माफिया संदीप भूमकर याला अखेर सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला संदीप भूमकर हा मराठवाड्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता। पोलिसांच्या माहितीनुसार तो अफूयुक्त गुटखा तस्करीचं संपूर्ण नेटवर्क चालवायचा। 28 जुलै रोजी अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। तपास यंत्रणा आता या रॅकेटमधील इतर संशयित आरोपींचा शोध घेत आहे। ही कारवाई गुटखा माफियांवर पोलिसांची मोठी चपराक मानली जात आहे। पुढील तपासात अजून कोणती नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नांदेड रेल्वे स्टेशन परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की एक तरुण युवतीला विरोध करत असूनही तिला जबरदस्तीने घेऊन जात आहे। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत फक्त काही तासात युवतीला सुखरूप शोधून काढलं। एक आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा अद्याप फरार आहे। पोलिसांनी आश्वासन दिलंय की दुसऱ्या आरोपीला लवकरच अटक केली जाईल। या वेगवान कारवाईमुळे पोलिसांची सर्वत्र प्रशंसा होत आहे। तरीही अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात चांपा, हळदगाव, खापरी, परसोडी अशा 20 गावातील विद्यार्थ्यांनी अखेर आपला संयम गमावलाय। रस्त्याच्या खराब अवस्थेला कंटाळून त्यांनी 30 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन केलंय। आम्ही शाळेत शिक्षणासाठी जातो, मृत्यूसाठी नाही असं म्हणत विद्यार्थ्यांनी घंटाभर रास्ता अडवून प्रशासनाचं लक्ष वेधलं। याच रस्त्यावर काही तास आधी एसटी बसला अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला होता, ज्यात काही विद्यार्थी जखमी झाले। ओव्हरलोड ट्रक, क्रशर प्लांटची धूळ आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते यामुळे दररोजचा प्रवास जीवावर बेततोय अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। या रस्त्यांमुळे दैनिक 5 लाखांचा महसूल आणि एकूण 150 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळाचा दौरा केला आणि विद्यार्थ्यांसोबत बसमधून प्रवास करत रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 80 कोटींच्या सिमेंट रस्त्यांचं आश्वासन दिलं आहे आणि दिवाळीपर्यंत काम सुरू होईल असं सांगितलंय। नागपूरच्या विधान भवनात यंदा ना नेते होते ना मंत्री होते, तर देशभरातून आलेले 150 विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी। 2 दिवस चाललेल्या युथ पार्लियामेंट या ऐतिहासिक उपक्रमात या विद्यार्थ्यांनी विधायकी प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली आहे। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या उपक्रमाला मोलाची परवानगी दिली आणि विधान भवन तसेच आमदार निवासही विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले। लोकशाही समजून घेण्यासाठी आणि नेतृत्व गुण वाढवण्यासाठी हा एक अद्वितीय अनुभव होता असं आयोजकांनी सांगितलं। अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी आमदारांच्या खुर्च्यांवर बसून प्रत्यक्ष विधेयक, चर्चा आणि कार्यवाहीचा अभ्यास केला। राज्य सरकारचा उद्देश आहे की विधानसभेचं परिसर शिक्षणाचं केंद्र व्हावं आणि लोकशाही प्रक्रिया सामान्यांपर्यंत पोहोचावी। यापुढेही हिवाळी अधिवेशनाबाहेर अशा उपक्रमांची मालिका राबवण्याचा मानस आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर देशभरात चर्चांना उधाण आहे। मात्र या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। नागपूरमध्ये प्रतिभा मेढे यांच्या निधनानंतर शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी आलेल्या मोहन भागवत यांना मीडियाने जेव्हा मालेगाव प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, या विषयावर मी काही बोलणार नाही। त्यांच्या या संक्षिप्त प्रतिक्रियेमुळे संघाची भूमिका आणि मौनामागील संकेत काय असू शकतो यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे। संघाशी संबंधित असलेले अनेक नावं या प्रकरणात आधी चर्चेत होती, त्यामुळे या नो कमेंटनं अनेक राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।